खूप गोड परफॉर्मन्सेस आहेत, खूप मस्ती करतात सगळे स्टेजवर. मला फार मज्जा आली आहे. प्लीज प्लीज सगळ्यांनी नाट्यगृहात जाऊन हे नाटक बघा. खूप छान वाटलं तुम्हाला दोघांना भेटून. यांची काळजी घ्या. थोडे वेडे बाय. लेट्स गो. नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहे आज टीम आपण यांना पाहिलेत का नाटकाची, आणि आज शुभारंभ होता नाटकाचा. आणि खूप खूप शुभेच्छा. खूप सुंदर रंगला शुभारंभाचा प्रयोग. तुम्हाला तशा प्रतिक्रियाही आत्ता मिळालेल्या आहेत, मी बघितलेल्या आहे. तर मला तुम्हाला म्हणजे पूर्ण टीमशी गप्पा मारायच्या आहेत. सगळ्यात आधी विजय सर, या नाटकाबद्दल थोडंसं प्रेक्षकांना आधी आमच्या सांगा ना. काही नाही, एक अत्यंत हलकं फुलकं रोमॅन्टिक नाटक आहे. ते बघायला या. अगदी आरसा नाही, पण मध्ये मध्ये तुम्हाला स्वतःला बघितल्यासारखं वाटेल. आणि आपल्याला बघणं आपण एन्जॉय करतो. आणि नाटकाचं एकूण याला आपण फील गुड म्हणतो, तसं तुम्हाला छान वाटेल. नाटकातून आम्हाला कसलाही संदेश वगैरे द्यायचा नाही आहे अजिबातच, पण जे जाणवेल ती गंमत एन्जॉय करायला या. आणि आपण यांना पाहिलंत का, तर असा प्रश्न लोकांनी तुम्हाला विचारू नये म्हणून नाटक बघायला या. म्हणजे तुम्हाला कळेल की यांना बघायलाच पाहिजे होतं. हो, आणि सर तुम्ही म्हणता सोशल मेसेज असं काही नाही आहे त्याच्यामध्ये, पण प्रेक्षक प्रतिक्रिया देताना म्हणतात की आम्हाला मिळाला एक मेसेज, एक छानसा गोड मेसेज, लाईट हार्टेड एक मिळतोय त्याच्यातून. कारण मिड लाईफ क्रायसिस एक असतो, आपण एक म्हणतो, तर ते एक कुठेतरी टच होतंय प्रत्येकाला. मग ते होत असेल तर त्याचं श्रेय खरं तर सुशील स्वामी या नवीन लेखकाचं पण आहे. कारण त्याने त्या पद्धतीने ते नाटक लिहिलं. एकतर त्याचा वयोगट बघता त्याने ज्या वयोगटाबद्दलचं नाटक लिहिलं त्याबद्दल त्याचं खूपच खरं तर कौतुक आहे. त्यामुळे ती जरा मजा आहे, तेव्हा ते एन्जॉय करायला या. हो, नक्की नक्की. आणि खरंच या, खूप फ्रेश नाटक आहे. लाईट्स खूप सुंदर आहे, नेपथ्य खूप सुंदर आहे, सगळ्यांचे कॉस्ट्युम्स इतके फ्रेश आहेत, आणि अभिनय तर मला सांगायची गरजच नाही आहे. मधुराताई, पहिल्यांदा स्क्रिप्ट आली, तुषार सर तुम्ही खूप वर्षांनी रंगभूमीवर आलात. स्क्रिप्ट जेव्हा पहिल्यांदा आली आणि विजय केंकरे सर दिग्दर्शन करतायत जे कळलं, तेव्हा काय फिलिंग होती? अगदी खरं सांगू का, आम्ही दोघं खूप वर्षांनी वगैरे काही स्टेजवर आलेलो नाही. ह्याचं लॉकडाऊनच्या आधी नाटक चालू होतं, माझंही चालू होतं, पण आम्ही दोघंही विनोदी नाटकात खूप दिवसांनी आलो आहोत. कारण या आधीचं नाटक आम्ही पण केलं होतं एकत्र, ज्याचे दिग्दर्शक विजय केंकरेच होते, पण ते सस्पेन्स, थ्रिलर, सायकोलॉजिकल ड्रामा असं होतं ते, आणि त्यात आम्ही बहीण भाऊ होतो. पण नवरा बायको आणि कॉमेडी हे खूप वर्षांनी करतो आहोत. आणि खरं तर मी आत्ता कुठेतरी तशा पद्धतीचंच नाटक करण्याची माझी इच्छा होती. त्यामुळे विजय काका हे माझ्यासाठी फक्त दिग्दर्शक नाही आहेत, ते अनेक भूमिकेतनं माझ्याशी त्यांचा संबंध येत असतो. ते माझे मित्र आहेत, माझे बाबा आहेत, माझे मार्गदर्शक आहेत, सगळंच आहेत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा होत असते. आणि त्यावेळेला त्यांना मी म्हटलं, मला ना आता एकदम लाईट काहीतरी असं काम करायचं आहे, विनोदी. मी एक तर फार केलेलं नाही. तर त्यांनी लगेच मला सांगितलं आहे एक नाटक. आणि ज्या वेळेला ते नाटक मी वाचलं, सुशील बरोबर मी आधी यापूर्वी काम केलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटलं की हे छान आहे प्रोजेक्ट. त्यात तुषार माझा पहिला हिरो आहे. त्यामुळे आणि अनेक वर्ष आम्ही काम करतो एकत्र, त्यामुळे मला असं वाटलं की छान टीम जमली आहे, छान नाटक आहे, आणि थोडं हलकं फुलकं करण्याची इच्छा असताना असं नाटक हातात येणं, त्यामुळे कोण नाही म्हणेल. एक छोटीशी कॉम्प्लिमेंट द्यायची आहे, छोटीशी. वंदना गुप्तेंची आठवण झाली मला, खरं सांगते. तुझं डोळ्यांचे खास करून एक्सप्रेशन्स मला वंदना गुप्तेताई आठवल्या. खूप ठिकाणी हा, अगदी खूप ठिकाणी. शिव कुठं बोलायचं नाही नाटक होतं वंदनाताईंचं, तो मला एक कुठेतरी ते मला तसं आठवलं. असं पर्सनल लाईफ असं सगळ्यांना सांगतात की काय, मला सांगते फक्त. आणि बघ या वयात सुद्धा काय काय करतायत एकमेकांसाठी ते. अरे कशाला करतायत पण, अरे इतकी वर्ष ते एकत्र आहेत, 25 वर्ष तरी झाली असतील त्याच्या लग्नाला. आता हे सगळं करायची काय गरज आहे? अरे करतायत म्हणून आनंदी दिसतात. आनंदी दिसणं आणि आनंदी असणं यात फरक असतो वेगळा. अगं नाते सांभाळणं म्हणजे जोग नाही, इट्स अ टफ टास्क. मग तसं तर आपणही सगळ्यांना आनंदीच दिसतो. दिसतो म्हणजे काय, आहोतच आपण. तुषार सर, आता म्हणजे विजयबद्दल बोलायचं झालं तर विजय
काही बोलू शकणार नाही मी फारसं इकडे. नाही, जोक्स अपार्ट, विजय आणि मी अनेक म्हणजे जवळजवळ मी असं म्हणेन की माझं पहिलं जे आपण काय म्हणूया नाटक असं जर म्हटलं की जे प्रॉपर नाटक ते विजयनेच बसवलं होतं. त्यांनी ऑथेलो केलं होतं. त्याला जवळजवळ आता मला वाटतं 31 वर्ष, 85मध्ये मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा त्यांनी माझं पहिलं नाटक बसवलं होतं. त्यानंतर आंतरनाट्य नावाची प्रायोगिक संस्था होती, त्याचा मी भाग झालो. हे ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड होते सगळे. विजय केंकरे असेल, दामू काका आमचे प्रेसिडेंट होते, किंवा राजीव अजिक, अरुण नाईक असतील, अजित भुरे, बरेच लोक, राकेश सारंग असे लोक सगळे होते, संजय मोने. तर मी त्या ग्रुपमध्ये नंतर जॉईन झालो आणि त्या ग्रुपचा एक काय आपण म्हणूया स्ट्रॉंग किंवा एक कोर मेंबर बनलो. त्यामुळे इतक्या वर्षांची असोसिएशन विजयबरोबर आहे. त्यामुळे विजय हा मित्र आणि मित्रच पहिल्यांदा आहे, आणि तो दिग्दर्शन पण मित्रासारखंच करतो. म्हणजे तो कधीच काही असं एखादं, मी अनेक दिग्दर्शकांबरोबर काम केलं पण तो कधीच त्याच्या गोष्टींबद्दल दुराग्रही नसतो. आग्रही असणं वेगळं, काही काही लोक तसेही असतात, तर तसं त्याचं नसतं. तो आम्हाला एक वाव देतो, फ्री हँड आपण ज्याला म्हणतो. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना खूप मजा येते. कारण नाटक करताना माझं असं एक, मी नाटकं कमी केली आहेत, मी जास्त मालिका किंवा फिल्म्स केल्या आहेत. पण नाटक का करायचं, तर जे तिकडे करता येत नाही ते करता यावं, काहीतरी करून बघता यावं. तर विजय तो फ्री हँड देतो, करून बघायला करून बघणं, नाही वाटलं नाही मी सांगेन नाही करायचं. तर हा जो एक विश्वास असतो ना फ्री हँड, तो विजय देतो. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करायला नेहमीच खूप मजा येते, आणि त्यामुळे खूप एक नकळत मिळत जातं, एक ॲक्टर म्हणून नकळत मिळत जातं. त्यामुळे विजय मित्र, मी म्हटलं असं मित्रच आहे पहिल्यांदा, आणि तो मित्रच दिग्दर्शक असल्यामुळे ती एक वेगळीच मजा असते. आणि मधुरा म्हटली तसं की मधुरा आणि मी अनेक वर्ष आम्ही खूप काम केलेलं आहे बरोबर, खूप एक कम्फर्ट लेवल आहे आमच्यात. त्यामुळे तिच्याबरोबर काम करणे इज ऑलवेज प्लेजर. विक्रमचं म्हटलं तर विक्रम आणि मी मालिका केल्यात, पण नाटकात कधीच हे नव्हतं. श्रुतीची तर आत्ता ओळख झाली, ती नव्हती. पण नाटकामुळे म्हणा किंवा विजयमुळे म्हणा किंवा आम्ही चांगले असू त्यामुळे म्हणा, पण चौघांचं एक छान ग्रुप झाला, छान एक केमिस्ट्री. आणि मला असं वाटतं की कॉमेडी नाटकाकरता खूप महत्त्वाचं असतं की ॲक्टर्सची अदरवाईज केमिस्ट्री असणं. नाहीतर मग आम्ही दोघं एकमेकांचं तोंड बघत नाही आहोत, माझं आणि तिचं काहीतरी, हिचं आणि माझं काहीतरी, मग ते स्टेजवर ते नाही येऊ शकत. तर नशिबाने आमचं मेकअप रूममधलं वातावरण खूप खेळमेळीचं असल्यामुळे आय थिंक स्टेजवर पण खेळमेळीचं आहेत, आणि आम्ही खूप एन्जॉय करतो, आणि कदाचित त्याचमुळे प्रेक्षकही एन्जॉय करत असतील. तालमीत सगळ्यात जास्त मस्ती कोण करत होतं? विजय. अरे वा. आणि आम्हाला सांगत होते कशी करायची. हो, हसताय काय? खरंच सांगतोय. कुठली आदाळपट नाही, इनसिक्युरिटी नाही, एकदम शांत सुरू आहे सगळं. पाहिलं, हे आमच्या दोघांचं जे नातं आहे ना, ते आम्ही दोघांनी अगदी घट्टपणे विणलेलं आहे. आम्ही अजिबात भांडत नाही, कसली आदळापट नाही, साधी इन्सिक्युरिटी पण नाही, सगळं शांत सुरू आहे. म्हणजे या लग्नाला 20 वर्ष झाल्यावर आणि दोन्ही मुलं शिकायला बाहेर गेल्यावर आयुष्य जसं असायला हवं ना, अगदी तसंच आहे. छान आणि निवांत. म्हणजे लग्नाला 20 वर्ष झाल्यावर आणि दोन्ही मुलं शिकायला बाहेर गेल्यावर जसं आयुष्य असायला हवं, अगदी तसंच छान आणि निवांत. बरं विक्रम, मला खरं तर म्हणजे काय बोलू, मला विजय सर माझ्याकडे बघतायत, मला काहीच या व्यक्तिरेखेबद्दल काय बोलायचं काय नाही बोलायचं मी कन्फ्यूज आहे. मी काहीतरी रिव्हील करेन चुकून, तूच सांग. आता मी सांगण्यापेक्षा आता प्रेक्षक पाहायला येतीलच माझ्या व्यक्तिरेखा कशी येते. पण मी एक्सपिरियन्स सांगतो की मी पहिल्यांदा कॉमेडी नाटक करतोय, आणि सगळ्यांबरोबर काम पण म्हणजे तुषारदादाबरोबर सिरियल्स केल्यात. बाकी म्हणजे मधुराला पण पर्सनली भेटलोच रिहर्सलच्या वेळेस, आणि विजय सरांबरोबर पण पहिल्यांदा काम करतोय. पण मला खूप मजा आली या प्रोसेसमध्ये, कारण लॉकडाऊनमुळे जे नाटक थांबलं ते आत्ता सुरू झालं. लॉकडाऊन नंतरचं हे पहिलं नाटक आहे माझं, त्यात पहिलं कॉमेडी नाटक आहे माझं, आणि ह्या सगळ्यांबरोबरचं पण पहिलंच नाटक आहे माझं. त्यामुळे ते सगळं तो एक नाविन्य होतं सगळ्याच अंगाने. आणि मी आता प्रयत्न करतोय, कारण हे नाटक कदाचित माझ्यासाठी ते आईस ब्रेकर असेल, कारण मी कधीच कॉमेडी केलं नाही आहे. त्यामुळे ते एक सिरियस रोल्स करताना, पिरियड मूवीज करताना काय होतं, आता वर्षानुवर्ष तेच केल्यामुळे त्याच्याबद्दल ईज असतो. पण कॉमेडीसाठी आपल्याला काय इथे काय विचार करावा लागतो
हे नंतर आपण डायलॉग्स तर लेखकाने लिहिले, दिग्दर्शक आपल्याला सांगतो त्या हिशोबाने करतो, पण स्वतःचे इनपुट्स देणं जे असतं ना ते कसे द्यायचे हेच मला मुळात कळायला अजूनही वेळ लागतोय की ते, पण मी आता प्रयत्न करतोय माझ्या पद्धतीने. ते आउटपुट कितपत दिसतंय माहीत नाही मला, ते सर सांगतील, पण मी माझे इथे प्रयत्न करतो. एकदा ते एक काय म्हणतात त्याला, तो रस्ता एकदा मोकळा झाला ना की कदाचित पुढच्या 2, 4, 5, 10 प्रयोगांमध्ये ते एक मला पण ते एक सोपं जायला लागेल हळूहळू. आणि तो एक मी म्हटलं तसं आईस ब्रेकर असेल मला फ्री होण्यासाठी या कॉमेडीच्या या विनोदी भूमिकेत वगैरे. बस ना. हां थँक्स. पाणी आहे. जवळपास 3 वर्ष एकत्र होतो ना आपण. नाही मी म्हटलं जवळपास 3 वर्ष आपण एकत्र होतो. अजून एखादा वर्ष असतो तर एंगेजमेंट झाली असती आपली. झालीच असती. तू मला सोडून गेला नसतास तर. माझं खरंच खूप प्रेम होतं तुझ्यावर, म्हणून सोडून गेलास. तुला अजून सगळं आठवतं? सगळं सगळं सांगू का काय काय आठवतंय ते? नाही नाही काही नको सांगू, बस बस रिलॅक्स. आणि आता श्रुती, एवढ्या तू खरंच म्हणजे कसं तुझा अनुभव आहे सगळ्या दिग्गजांबरोबर काम करतेस तू? माझं व्यावसायिक पहिलं नाटक आहे आणि कॉमेडीही. मी हा जॉनर आणि अशा पद्धतीचं कॅरेक्टरच याआधी केलेलं नाही आहे. पण मी पहिल्या दिवसापासनं आले आणि प्रोसेस आणि हे सगळं ह्या लोकांनी मला खूप कम्फर्टेबल फील करवलं पहिली गोष्ट. आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं असतं आय थिंक नवीन आणि कुठल्याही ॲक्टरला काम करताना, की त्यांच्याबरोबर म्हणजे जे को ॲक्टर्स आहेत त्यांचं कोऑर्डिनेशन आणि त्यांची केमिस्ट्री कशी आहे. तर डे 1पासनं ते बिल्टअप झालं, पण खूप कम्फर्टेबल फील करवलं. विजय सरांनी पण म्हणजे मी थोडी म्हणजे असं होतं, घाबरून होते की काय कसं आपल्याला जमेल का, किंवा आपल्याला कळेल का ह्यांना काय सांगायचं आहे, तो सेन्स कळेल का. तर मला त्या बाबतीत कुठेच अडचण आली नाही. त्यामुळे मला डे 1पासनं प्रोसेसमध्ये मजा आली, खूप एन्जॉय केलं मी. आणि ह्या सगळ्यांनी इतकी वर्ष कामं केली आहेत, तर मी टिपिकल वाक्य म्हणेन की मी खरं स्वतःला लकी समजते की ह्या सगळ्यांबरोबर मला काम करायला मिळतं आहे आत्ता. पण मी सांगेन की मला यांचा जो अनुभव आहे ना तो त्यांनी असा सांगून नाही, पण त्यांच्या वावरण्यातनं आणि इनडिरेक्ट गोष्टी असतात ना त्यातनं मला खूप शिकायला मिळालं. आणि फक्त नाटकातल्या प्रोसेसमध्ये नाही तर त्या व्यतिरिक्त पण आम्ही ज्या हलक्या फुलक्या गप्पा मारतो त्यातनंही खूप छोट्या छोट्या गोष्टी मला शिकायला मिळतात. आणि मी प्रयत्न करते की मी छान माझं कॅरेक्टर साकारू शकेन. काय फक्त ऍक्ट्रेस? सक्सेसफुल ऍक्ट्रेस व्हायचंय मला. होशील सक्सेसफुल ऍक्ट्रेस नक्की होशील तू. दिसायला सुंदर आहेस. माहितीये मला. सुंदर आहे मी कधी खायला घेऊन येतो तुझ्याकडे. मला काही खायला नकोय हो. इतक्या जवळून का सांगतेस पण? तुम्ही नर्वस झालात ना? तुमच्या सगळे पुरुष माझ्या बाजूला असले की नाही की असेच नर्वस होतात. खूप छान बोल्ड अँड ब्युटिफुल कॉन्फिडंट दिसतेस तू, डोंट वरी. आता तर पहिला प्रयोग होता हा. आणि तुम्ही बघू शकताय तिचा ड्रेस, तिचा लुक, ग्लॅमरस लुक बघू शकताय. खूप सुंदर एक वेगळी व्यक्तिरेखा आहे मी म्हणेन. मी सांगेन या ग्लॅमरस लुकचं सगळं क्रेडिट मंगल केंकरेंना आहे. कारण खूप मी कम्फर्टेबल होते नाही यात फायनली त्यांनी मला कन्व्हिन्स केलं की यू आर लुकिंग ब्युटिफुल. आणि मी आज हा ड्रेस घातलाय आणि मी खरंच कॉन्फिडंट, म्हणून आत्मविश्वास आलाय तो दिसलाय. खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला. आणि नक्की हे नाटक बघा, वेगळं आहे, फ्रेश नाटक आहे एकदम. लाईट्स तर लाजवाब आहेत, कॉस्ट्युम्स फ्रेश आहेत. मी पुन्हा एकदा सांगेन खूप सुंदर नाटक आहे. नक्की या नाटकाला तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. सो आत्ताच आम्ही सुशील स्वामींनी लिहिलेलं आणि विजय केंकरे सरांनी डिरेक्ट केलेलं नाटक बघितलं, जे फार मस्त आहे. इट्स अ व्हेरी शॉर्ट अँड स्वीट सब्जेक्ट आणि त्याच्यामध्ये पण बऱ्याच काही डेप्थ्स पर्यंत हे नाटक आपल्याला घेऊन जातं. एका अशा विषयावरती आहे की जे आपल्या आयुष्यात आपण अनुभवलेलं आहे किंवा बघितलेलं आहे, पण याबद्दल फार बोललं जात नाही. तर त्याबद्दल बोललं गेलं आहे आणि ते बोलणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि इथून पुढे पण सुशीलने अशीच नाटकं लिहावीत ज्याच्यात खोलून अशा विषयांवरती बोललं गेलं पाहिजे.
माझी साधारण सेमच प्रतिक्रिया आहे आणि खूप जवळची माणसं सगळी, सुशील असेल, धनेश असेल, त्यानंतर विजय काका तर आहेच, मंगलताई आहे, शीतल दादा आहे, हे सगळेजण आता इतके जवळचे आहेत, त्यामुळे सगळ्या लाडक्या लोकांचं नाटक आहे. खूप गोड परफॉर्मन्सेस आहेत, खूप मस्ती करतात सगळे स्टेजवर. मला फार मज्जा आली आहे. प्लीज प्लीज सगळ्यांनी नाट्यगृहात जाऊन हे नाटक बघा. आणि एक विशेष म्हणजे शीतल दादाचा लाइटिंग ह्याच्यामध्ये फार सुंदर झालेला आहे आणि काहीतरी वेगळं आहे. काय वेगळं आहे ते कळण्यासाठी तुम्हाला नाटक बघायला यावं लागेल. एक वेगळा विषय जो छान पद्धतीने हाताळला आहे. खूप छान जॉनर आहे आणि ह्युमर इतका उत्तम रीतीने त्यांनी मांडलेलं आहे की ते नाटक लोकांपर्यंत खूप छान पद्धतीने जातं. या नाटकाला खूप चांगलं यश लाभावं आणि खूप याचे प्रयोग व्हावेत या मनापासून शुभेच्छा. सर्व ॲक्टर ॲक्ट्रेस यांनी देखील उत्तमच आहेत ते, त्यामुळे खूप छान कामं केलेली आहेत. त्यामुळे ह्याला खूप चांगलं यश लाभेल ही मनापासून प्रार्थना आहे. खूप खूप आवडलं. म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढं असं फनी आणि असं छान असेल आणि विषय वेगळा होता, त्याच्यामुळे अगदी मज्जा आली आणि कधी संपलं कळलंच नाही. खरं तर पहिल्या प्रयोगामध्ये थोडीशी अस्वस्थता असू शकते काम करणाऱ्या लोकांच्यामध्ये, पण हे इतके छान करतात की हा प्रयोग इतका असा वाटला की हा 50वा प्रोग्राम आहे का काय. इतका सुंदर केला. छान आहे, कथा छान आहे, थोडासा वेगळेपण आहे त्याच्यामध्ये, एक फॅन्टसीवर आधारित आहे आणि नातं कसं असावं एक सुंदर प्रयोग वाटला आणि आम्हाला आवडला. अतिशय उत्कृष्ट असा आजचा हा प्रयोग, पहिलाच प्रयोग आम्हाला बघायची संधी मिळाली. आपण यांना पाहिलंत का? एक वेगळा अनुभव होता आणि आत्ताच्या ह्या सगळ्या बदलत्या नातेसंबंधांवरती किंवा जे काही आता नवीन नवीन नातेसंबंध निर्मिती जशी होते त्याच्यावरती अतिशय मार्मिक असं भाष्य करणारा आजचा जो नाट्यप्रयोग होता तो अतिशय आवडला. सेकंड हाफ तर अतिशय उत्कृष्ट होता. विनोदी पद्धतीने हे जे नातेसंबंधांवरती भाष्य केलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट होतं. खूप आवडलं. श्रुती पाटील हिने तर स्टेज गाजवलं, पण वेलणकर मॅडम, दळवी सर आणि दुसरे जे कलाकार होते गायकवाड सर यांनी तर खूप छान रोल केला. अगदी नाटकच्या शेवटेपर्यंत त्यांनी खिळवून ठेवलं आम्हाला आणि असं नाटक बघायला मला पुन्हा पुन्हा आवडेल. खूप अप्रतिम नाटक होतं. अगदी म्हणजे मन भरेपर्यंत असं वाटलं बघतच राहावं, पुन्हा पुन्हा बघावं. असं कलाकारांनी छानच काम केलं. खूप सुंदर नाटक, सगळ्यांनी पाहावं, असं अगदी आवर्जून पाहावं असं नाटक. जे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मिड लाईफ क्रायसिस होतो लोकांना, तर ते अचूक त्यांनी टिपलं आहे म्हणजे लेखकांनी की प्रत्येक व्यक्ती एक सर्टन एज आलं की या सगळ्या आठवणी, या सगळ्या गोष्टी मनातून जायला लागतात आणि काही लोक त्याच्यावर दे ॲक्ट आउट देअर फॅन्टसी आणि काही ना तसंच जे आपलं जीवन असते तसंच जगायला लागते. तर हे एक म्हणजे ही कॉमेडी होती, पण आय थिंक इट इज अ सोशल कमेंट ऑल्सो. आणि विजयने ते अगदी अचूकरित्या, विजय केंकरे म्हणजे जे दिग्दर्शक आहेत ते, त्यांनी अचूकरित्या ते प्रेझेंट केलं आहे ऑडियन्सला की काय पाहिजे एका नात्यामध्ये जे हरवलेलं असते, पण ते असते आपल्या आजूबाजूला, म्हणजे ते फार दूर नसते पण लोकांना दिसत नाही. तर ते आय थिंक त्यांनी ते एक असं एक सोल्युशनसारखी दिले आहे की साध्या गोष्टींनी, साध्या ॲक्शन्सनी आपण एक दुसऱ्याला जे काही प्रेम असते आपल्या दोघांमध्ये ते व्यक्त करू शकतो आणि त्यांनी दोघंही आनंदी होतात.